माहिती काढा म्हणता येतं. पहिल्या वर्षातली क्रीडा संकुल जिथे जिथे झाली महाराष्ट्रात त्यात पाहणारे धोरण घेतलं सरकारने. विधानसभेत अर्थसंकल्प मांडताना जाहीर केलं भाषणामध्ये, अर्थसंकल्प नियम घेतले क्रीडा संकुल. पशुसंवर्धन विभागानं पशुवैद्यकीय चिकित्सालय काढायचे काही तालुक्याच्या ठिकाणी निर्णय झाला. पळालो पाहिजे घेऊन तिथं शेतकरी जात नाही, जनावर घेऊन आम्हाला गोष्टी प्रति ऑपरेशन थिएटर आहे, कोणी घेऊन बघावं ते म्हणतात. तोच विषय क्रीडा संकुल आता सांगितलं मी तुम्हाला. ते ग्रामीण रुग्णालय तिथं दवाखाना होता माझ्या घराच्या पाठीमागे, PSC होती प्रायमरी हेल्थ सेंटर. आमदार झाल्यानंतर मी म्हटलं की सर तालुक्याच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय होण्याची योजना आलेली, घेतले सगळे कागदपत्र उतारे घेतले. तर काही गोष्टी संघर्ष झाला. काही लोकांना ती जमीन लाटायची होती, ती लाटू दिली नाही, ग्रामसभा घेतली पाण्याच्या विषयी. आणि त्याच जागेवर आज तिथं सगळ्या गोष्टी उभ्या तुमच्यासमोर. निर्णय झाला की पंचायत समित्यांच्या नवीन इमारती करायच्या. आता जुन्या झाल्या त्या इमारती, 30 वर्ष 40 वर्ष 50 वर्ष झाली. प्रस्ताव घेतला म्हणून आता PSCची जागा रिकामी झाली, त्या जागेचे कागदपत्र घेतले, शासनाकडे गेलो. पारनेर नगरला पुन्हा विकासाच्या वाटेवर नेणार. रिक्षा या चिन्हासमोरील 12 नंबरचे बटन दाबून विजयराव भास्करराव औटी यांना प्रचंड मतांनी विजयी करा.